मंडळी, महायुतीच्या नव्या सरकारच्या मंत्र्यांनी पदभार स्वीकारून आता जवळपास 2 दिवस झालेत. नवे मंत्री म्हटलं ना की नव्यानं मिळणारा बंगला हा येतोच आणि त्या बंगल्यांच्याच वाटपावरून मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्यात. मुंबईत मंत्र्यांसाठी एकूण 42 बंगले आहेत आणि हे 42 बंगले 3 परिसरांमध्ये वसलेले आहेत. पहिला अर्थातच मलबार हिल, दुसरा पेडर रोड आणि तिसरा नरिमन पॉइंट म्हणजे मंत्रालयाच्या समोर. मंडळी, मलबार हिल आणि पेडर रोडील बंगले अधिक प्रशस्त आहेत. वर्षा, देवगिरी, नंदनवन, रॉयल स्टोन, रामटेक, ज्ञानेश्वरी, शिवगिरी, पर्णकुटी ही त्याचीच काही उदाहरणं. तर मंत्रालयासमोरचे बंगले हे तुलनेने लहान आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्थातच वर्षा बंगला मिळालाय, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नंदनवन बंगल्यातच राहणार आहेत. गेल्या सरकारमध्ये अजित पवारांकडे देवगिरी बंगला होता आणि यापुढेही ते देवगिरी बंगल्यावरच राहणं त्यांनी पसंत केलंय. आज चर्चेमध्ये असणारा बंगला म्हणजे रामटेक. हा बंगला खरं तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आला होता, पण पंकजा मुंडेंनी या बंगल्यात राहण्याची आपली इच्छा बावनकुळेंकडे व्यक्त केल्याचं कळतं. बावनकुळेंनीही त्याला लगेच होकार दिला अशी चर्चा आहे. पंकजा यांचं रामटेक बंगल्याशी भावनिक नातं आहे, कारण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे हे मंत्री असताना रामटेक बंगल्यावरच राहायचे. रामटेक हा सर्वात सुंदर म्हणजे सरकारी बंगल्यांमधला सर्वात सुंदर बंगला मानला जातो. या बंगल्याच्या लॉनवरून थेट समुद्र पाहण्याचा आनंद घेता येतो. रामटेकपासून अगदी हाकेच्या अंतरावर फडणवीसांचा सागर बंगला आहे. अर्थात फडणवीस आता काही दिवसच सागर बंगल्यावर असतील. मुख्यमंत्री या नात्यानं त्यांना वर्षा बंगल्यावर शिफ्ट व्हावं लागेल. दरम्यान, सरकारी बंगल्यांवरून यंदा जाहीर रचसिकेत झालेली नसली तरी त्याची चर्चा कायमच होत असते आणि त्यावरच आहे आमचा आजचा दुसरा प्रश्न. त्यावरील प्रतिक्रिया आपण काही वेळाने पाहणार आहोत, पण आधी पाहूयात तो प्रश्न पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न: मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांवरून आवड निवड करणं योग्य आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय त्यावर आम्ही आपल्याला दिलेले होते. मंडळी, रामटेक बंगला हा अनेकदा नकारात्मक कारणांमुळे देखील चर्चेत राहिला आणि त्याचं कारण म्हणजे हा बंगला अशुभ आहे अशी राजकीय वर्तुळात कायम चर्चा असते. पाहूयात रामटेक बंगल्याचा इतिहास काय आहे मीडिया सेंटर. रामटेक बंगला का नकोसा? 1995ला रामटेकमध्ये विलासराव देशमुखांचं वास्तव्य होतं. विलासराव देशमुखांच्या मोठ्या पराभवानंतर रामटेक बंगला चर्चेत आला. 1995 नंतर रामटेक बंगला अशुभ असल्याची चर्चा रंगू लागली. आघाडी सरकारच्या काळात रामटेकमध्ये भुजबळांचं वास्तव्य होतं आणि भुजबळ रामटेकमध्ये असतानाच तेलगी प्रकरण गाजलं. भुजबळांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. युती सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांनंतर खडसे सर्वात वजनदार मंत्री. रामटेक एकनाथ खडसेंच्या वाट्याला आला, पण भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खडसेंना मंत्रिपद सोडावं लागलं. दीपक केसरकर हे महायुती सरकारमध्ये रामटेक केसरकरच्या वाट्याला आला होता आणि महायुतीला भरघोस यश मिळूनही केसरकरांचं मंत्रिपद गेलं. मंडळी, खाते वाटप आणि बंगल्यांचं वाटप हे मंत्र्यांसाठी अतिशय संवेदनशील मुद्दे असतात आणि त्यावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मार्मिक भाष्य केलं. निमित्त होतं संगीत मानापमान चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण. अतिशय चाणाक्ष नेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी मानापमान या शब्दाचा खेळ करून त्या सोहळ्यात एक राजकीय भाष्य केलं. पाहूयात ते काय म्हणाले. मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं. सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्याने भामिनी साकारली आणि आता धैर्यधरी ते साकारतायत. हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेच वैशिष्ट्य आहे. व्यासपीठ कुठलंही असो, राजकीय असो किंवा सांस्कृतिक, त्यांची बॅटिंग जोरदार असते. आता जाऊयात मंत्रालयात. महाराष्ट्रात नवीन सरकारच्या झालेल्या स्थापनेनंतर मंत्रालयात दालन मिळताच मंत्री ॲक्शन मोडवर आले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वित्त आणि नियोजन तसंच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री म्हणून सूत्र स्वीकारली आहेत आणि आज सकाळी मंत्रालयात दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी कामकाजाचा आढावाही घेतला. तर शालेय शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर मंत्री दादा भुसेंनी मालेगावच्या शासकीय विश्रामगृहात शिक्षकांची बैठक घेतली. तर प्रताप सरनाईकांनी परिवहन मंत्री म्हणून पदभार स्वीकारताच सर्व बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. तर अनेक मंत्री हे अधिकाऱ्यांमध्ये जरब बसवण्यासाठी थेट भेटी देऊन दरडावणीच्या सुरात आदेश आणि सूचना देत आहेत. गैरप्रकार खपवून घेणार नाही अशी तंबीज देत आहेत. संजय शिरसाट आणि योगेश कदम या नवख्या मंत्र्यांचं मंत्रिपदाचा अनुभव गाठीशी असलेले चंद्रशेखर बावनकुळेही अधिकाऱ्यांना इशारे देत आहेत. लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा, थोडी तरी राहून दाखव रे. एक दिवस इथं राहून दाखव. मस्ती करायला पाहिजे तुम्हाला, फक्त पैसे खायचेत का त्यात आणखी काही? लाज नाही झालं ना, लाज नाही मॅडम. तर तुम्हाला माहित नव्हतं येणार आहे म्हणून? कधी येत असायचं? का अवस्था का अशी? सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला आहे आम्ही. कधी पाठवलाय? 2-2.5 वर्ष होते. दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून 2.5 वर्ष झाले म्हणतात. मग काल आज पेपरला बातमी आली 2.5 कोटी तुम्हाला मंजूर येत असले. मग ते कुठे आहे? प्रशासकीय मान्यता. जुलै 2024ला, परंतु निधी अद्याप प्राप्त झाला. अशी यांची अवस्था आहे. म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचं सुद्धा यांचा गैर केले जाणार नाही, यांच्यावरही कारवाई केली जाईल. कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला तलाट्यापासून कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्यातून घेता येणार नाही. कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज, त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ, या सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही. तरुण जास्त आहे बरोबर आहे. आता क्रिसमस आहे, 31 आहे, असं ज्या काय पार्टी चालतात तिकडे स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या. मी पूर्ण वेळ ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असताना मी सगळं जीवनात सहन करणार मी असं स्ट्रिक्ट बरोबर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सायबरचं तुमचं कोण बघते? कदम कोणतरी आहे बरोबर नाही. कदम कोणतरी आहे ते 2 दिवस गेले सुट्टीवर बरोबर नाही. सुट्टीवर गेले तर 4 कोणाला देऊन गेले? सर 4 रेग्युलर ऑफिसर, डिटेक्शन ऑफिसर, कोण डिटेक्शन ऑफिसर कोल्हापूर सर डे ड्युटी करून दिली ऑफिसर. आणि एक ऑफिसर सर आपले परमनंटला गेले होते, त्यांनी 35 वर्षापूर्वीचा सर मर्डरचा आरोपी बोलले मला. पण सायबरचं तुमचं मला रेकॉर्ड हवं आहे. येस सर. तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचे जे गुन्हे आहेत ते किती आहेत? येस बरोबर की नाही? तुम्ही ऍक्शन किती आहेत येस ते मला पाहिजे. येस. माझ्या काही अपेक्षा आहेत, माझी एक काम करण्याची पद्धत आहे, त्याचा एक एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेला आहे. त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत, जेणेकरून हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे. दोन्ही खातं सरप्राईज व्हिजिट होतील ते आता तुम्हाला तारखानी वेळ सांगणार नाही, पण मी निश्चित पद्धतीने करण्याची तयारी माझी आहे. कारण का माझ्या कारकिर्दीमध्ये सागर सुरक्षा किंवा सागर मार्ग किंवा किनारपट्टीच्या मार्गातून कोणीही आमच्या देशाकडे राज्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. एवढा धाक माझ्या डिपार्टमेंटचा आणि माझ्या मंत्रालयाचा मी निश्चित पद्धतीने मी तयार करणार आहे. गस्ती नौका ज्या आज आहे त्याची संख्या मी वाढवण्याची माझी मानसिकता आहे. आणि मंडळी, मंत्री महोदयांचा हा रुबाब पाहिल्यावर आता वेळ झाली आहे आजच्या प्रश्नाकडे वळण्याची. मंत्र्यांच्या बंगल्याबाबत आम्ही सोशल मीडियावर आपल्याला प्रश्न विचारला होता आणि त्यावर शेकडो प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण पाहूया आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेक्टर. आजचा प्रश्न आपण आधी बघतोय. मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांवरून आवड निवड करणं योग्य आहे का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. त्यावरचा कौल आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत, पण त्यावर
या प्रश्नावर आपण प्रतिक्रिया पाठवल्या. त्याआधी पाहूया श्याम ठाणेदार एक्सवर म्हणतात, आधी आवडीचे खाते मग आवडीचा बंगला मिळवणं यातच मंत्र्यांची ऊर्जा खर्च होते. दिनेश शिंदे एक्सवर म्हणतायत, बंगला असो किंवा फ्लॅट यांना मिळेल तेवढं कमीच आहे. एक्सवरच गोपाळ दंडगव्हाळे म्हणतायत, हे योग्य नसून त्यांनी सार्वजनिक संपत्तीचा आदर करत योग्य पद्धतीनं वर्तन करावं. विलासिता आणि स्वतःच्या फायद्यापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य द्यायला हवं. यूट्यूबवर एक प्रतिक्रिया आली आहे, मंत्र्यांना पगार असतो ना, मग बंगले कशाला पाहिजेत. फुकटचा खर्च जनतेच्या जीवावर आणि किती सामान्यांची कामं होतात हे देखील एकदा चेक होणं गरजेचं आहे. यूट्यूबवर माया म्हणतायत, ते नाही करणार तर कोण करणार. समाजसेवा वगैरे होत राहील नंतर, आधी हे सगळं झालं पाहिजे. फेसबुकवर संभाजी कसबे म्हणतायत, आमदार खासदार मंत्री यांचे फाजील लाड बंद केले पाहिजेत. अशी कोणती जनतेच्या हिताची कामं यांनी केली आहेत. यांना आरामदायी बंगले पाहिजे आणि पुण्यासारख्या ठिकाणी लहान लहान निष्पाप मुलं डंपरखाली चिरडली जातात. यांना ऐशो आराम मागताना लाज वाटली पाहिजे. फेसबुकवरच अक्षय भूमकर म्हणतायत, सरकारने जे बंगले राहायला दिले आहेत तिथेच मंत्री महोदयांनी राहावे अथवा स्वतःच्या राहण्याची सोय स्वतः करावी. आणि मंडळी, सोशल मीडियावरच्या आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर वळूयात 0 ओव्हरच्या दुसऱ्या प्रश्नावरच्या पोलकडे. आणि त्यासाठी आपण आलोय पोल सेंटर. आपला प्रश्न, मंत्र्यांनी सरकारी बंगल्यांवरून आवड निवड करणं योग्य आहे का. होय आणि नाही असे 2 पर्याय होते. यूट्यूबवर एकूण मतं आली आहेत 8000. होय म्हणतायत 20% प्रेक्षक आणि 80% म्हणतायत नाही. एक्सवरचा कौल आपण पाहतोय, 19% म्हणतायत होय आणि 81% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, 43% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 57% म्हणतायत नाही. आणि फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय, 25% म्हणतायत फक्त होय आणि 75% म्हणतायत नाही. मंडळी, मंत्र्यांना इतके मोठे बंगले कशाला हवे अशी चर्चा आपण अनेकदा ऐकतो. पण विचाराची ही दिशा खरंच योग्य आहे का. कारण मुख्यमंत्री असोत किंवा अन्य मंत्री, ते महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचे प्रतिनिधी असतात. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून आलेले असतात. त्यांना 4 सोयी पुरवल्या तर कुठे बिघडतं. पण हो, त्याच्या बदल्यात त्यांनी देखील आजचा महाराष्ट्र हा कालच्यापेक्षा अधिक समृद्ध असेल आणि उद्याचा महाराष्ट्र आजपेक्षा अधिक सुरक्षित असेल यासाठी जीवाचं रान केलं पाहिजे. यंत्रणेबद्दल आणि पर्यायानं मंत्री अधिकाऱ्यांबद्दल आपल्यातील अनेकांच्या मनात चीड असते, ती रास्तही असते. पण म्हणून त्यांच्या सोयी सुविधा कमी करणं हा त्यावरचा उपाय नाही. या मंडळींना अधिक जबाबदार आणि बांधील बनवणं हा त्यावरचा उपाय आहे. कारण काम करणाऱ्याला सोयी या दिल्याच पाहिजेत. हे केवळ सरकारलाच नाही तर खाजगी क्षेत्रालाही लागू आहे. पण खाजगी क्षेत्राप्रमाणे सरकारी काम देखील जेव्हा सुपरफास्ट वेगानं होईल ना, मंत्री अधिकारी टाळाटाळ करू शकणार नाहीत, तेव्हा लोकशाही खऱ्या अर्थानं बहरेल असंच म्हटलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.